जितेंद्र मोहिते शेठ यांनी या गावात या शाळेला जवळजवळ 1.5 कोटी रुपये देणगी देऊन या शाळेची नूतन वास्तू उभा केलेली आहे। मोहिते शेठचा इतिहास बघितला तर गावात त्यांचं साधं सायकलचं पंक्चर काढण्याचं दुकान होतं आणि मोहिते शेठ सायकलचं पंक्चर काढायचे। त्या तुमच्या रयतमध्ये आता भांडवलदारांचा बाजार झालाय आणि आमच्याशिवाय आम्ही सांगितलं तर या उद्घाटनाला संस्थेची माणसं येतील अशी काय माणसांनी या तुमच्या संस्थेला भूमिका घेतली। धर्मराज विद्यालय यदगाव या नूतन वास्तूच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले सांगली जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय संजय काका, खानापूर आटपाडीचे आमदार आदरणीय सुभाषभाई बाबर, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय संग्रामभाऊ देशमुख, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा, शरदभाऊ लाड, त्याचप्रमाणे बऱ्याच नेते मंडळींना आज लग्न भरपूर असल्यामुळं मी आता सर्वांची व्यासपीठावर नावं घेत नाही। समोर बसलेले या गावातील बंधू भगिनीनो, सर्व विद्यार्थी, सर्व पत्रकार मित्र, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, वृत्तपत्राचे पत्रकार, खरं तर जितेंद्र मोहिते शेठ यांनी या गावात या शाळेला जवळजवळ 1.5 कोटी रुपये देणगी देऊन या शाळेची नूतन वास्तू उभा केलेली आहे। मोहिते शेठचा इतिहास बघितला तर गावात त्यांचं साधं सायकलचं पंक्चर काढण्याचं दुकान होतं आणि मोहिते शेठ सायकलचं पंक्चर काढायचे। योगायोगानं त्यांना त्यांच्या पाहुण्यानं कलकत्त्याला दुकानला नेलं, सोना चांदीच्या दुकानला, आणि तिथं ज्यानंतर त्या व्यवसायात त्यांनी एवढी प्रगती केली की आज कलकत्त्यामध्ये त्यांचं दुकान आहे, बेळगावला शाखा आहे, गोकाकला शाखा आहे, आणि मग मिळालेल्या उत्पन्नानं काहीतरी समाज कार्य उभा करावं म्हणून त्यांनी या शाळेसाठी देणगी दिली आणि चिरंतन ही वास्तू चंद्र सूर्य असेपर्यंत या पृथ्वी तलावर या वास्तूच्या रूपानं जितेंद्र मोहिते शेठ यांचं नाव राहणार आहे। वास्तविक हा कार्य करत असताना हे रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे, ज्या कर्मवीर बाबुराव पाटील, डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी सामान्यातल्या सामान्य झोपडीत राहणाऱ्या गोर गरीब दरिद्री नारायणाच्या मुलाला शिक्षण मिळावं म्हणून ही शिक्षणाची गंगा गावागावात पोहोचवली। रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आबासाहेब इथं आहेत। आबासाहेब, आम्ही या संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटलो या शाळेच्या उद्घाटनासाठी या, पण ज्या कर्मवीर बाबुराव पाटलांनी ज्या उद्देशाने ही संस्था स्थापन केली त्या तुमच्या रयतमध्ये आता भांडवलदारांचा बाजार झालाय आणि आमच्याशिवाय आम्ही सांगितलं तर या उद्घाटनाला संस्थेची माणसं येतील अशी काय माणसांनी या तुमच्या संस्थेला भूमिका घेतली। या शाखेच्या उद्घाटनासाठी स्वतः खासदार रामशेठ ठाकूर यायला तयार झालेले, 99% रामशेठ ठाकूरने मला शब्द दिला, पण संस्थेतल्या माणसांनी सांगितलं आमची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही जायचं नाही। मग शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जर माणसं राजकारण व्हायला लागली तर ज्या उदात्त भावनेनं कर्मवीर अण्णांनी बापूजी साळुंखेने या शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहोचवली, त्या शिक्षणासारख्या पवित्र ज्ञानदानाचं एक कार्य आहे आणि या ज्ञानदानाच्या कार्यक्रमात कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता आता इथं उपस्थित राहिलेली माणसं यांनी काय राजकारण म्हणून इथं आलेत का? हे पवित्र काम आहे, शिक्षणाचं काम आहे म्हणून ही सगळी माणसं इथं आली आणि नुसत्या व्हॉट्सअपवर मी संजय काकांना पत्रिका पाठवली। ज्यांना समक्ष जाऊन काय लोकांना पत्रिका दिली ते आले सुरू नाहीत, नुसत्या व्हॉट्सअपवर संजय काका आले, सगळे सुहासभाई आले, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि जितेंद्र मोहिते शेठ या पृथ्वी तलावरचा दुसरा दानशूर करणं व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।